बागलाण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने आज आमच्या राज्यातील जिल्ह्याभरातील सर्व लोक 1 ऑगस्टपासून बंद आंदोलन केलेले की 1 ऑगस्टपासून कोणी दुकानदार धान्य उचलणार नाही, कारण की आमच्या बऱ्याच वर्षापासून काही प्रलंबित मागण्या आहेत. हमाली आमच्याकडून सक्तीने वसूल केली जाते, धान्याचं मार्जिन वाढून मिळत नाही. परत शासनाच्या नवीन धोरणात्मक निर्णयानुसार केरोसिन दुकानदार परवानाधारक जे आहेत त्यांचं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ते उघड्यावर आलेले आहेत. तसेच आता शासनाने जे वॉश मशीन चालू केलेले आहे त्यानुसार दुकानदार शासनाच्या धोरणाला म्हणजे सकारात्मक दृष्टीने बघतात. शासन जे काही निर्देश देईल ते दुकानदार फॉलोअप करण्यासाठी तयार आहे, परंतु नाममात्र मार्जिन जे 70 रुपये 80 रुपये त्याच्याने दुकानदाराचं पोट भरणार नाही. त्याला किमान 5 रुपये 6 रुपये किलो मागे मार्जिन मिळालं पाहिजे आणि ते मिळत नाही. परत शासनाकडे माल भरणा केलेला आहे आणि माल मिळाला नाही, तो बऱ्याच वर्षापासून दुकानदारांचा पैसा अडकून पडलेला आहे, तो मिळत नाही. अशा अनेक मागण्या आमच्या असल्याने त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमच्या संघटनेच्या राज्य संघटनेचे आदेश येईपर्यंत आम्ही 1 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहोत.